त्यांना असं वाटतं की भारतासोबत मॅच न खेळल्यामुळे भारताचं फार मोठं नुकसान होईल. पण असं काही होणार नाही, कारण त्यांनाही कळत नाही की नुकसान भारताचं नाही, नुकसान पाकिस्तानचं आहे. कारण कसं आहे, 2 पॉईंट तर जातीलच जातील, पण करोडो रुपयाचा फाईन लागेल तुम्हाला आयसीसी कडून. आणि आयसीसीच्या विरोधात गेल्यामुळं तुमची टीम देखील बॅन होऊ शकते, याचा अंदाज तुम्हाला बिलकुल नाही. नमस्कार मंडळी, बीके क्रिकेट झोनमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मंडळी, येत्या 15 तारखेला T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत पाकिस्तान सामना होणार होता, पण तो आता होणार नाही, कारण पाकिस्तानने हा सामना भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिलेला आहे. आता हा सामना खेळण्यास तो नकार दिलेला आहे, पण जर समजा चुकून हा पाकिस्तान सेमीफायनलला गेला, भारताबरोबरचा सामना खेळण्यास तोही सामना खेळण्यास नकार देईल का, याला सांगता येत नाही, कारण हे पलटणार आहे. नाही आम्ही मजाक करू शकतो असं काही म्हणलं तर काय सांगता येते. हे आतापर्यंत सिद्ध पडलेत काही नाही. आता हे तर कारण निश्चित काहीच नाही, याने का नकार दिला. एशिया कप मध्ये ज्यावेळेस भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता, त्यावेळेस आयसीसीने पाकिस्तानची जागा बदलून दुबईमध्ये दिली. ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही म्हणलात की आम्हाला भारतामध्ये खेळायचं नाही, आयसीसीने तुम्हालाही जागा बदलून श्रीलंकेमध्ये जागा दिली खेळण्यासाठी, तिथे खेळा म्हणून. नंतर काही कारण नव्हतं ना, हिशोब बरोबर झाला. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला म्हणून त्यांना दुबई दिली, आणि पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला म्हणून त्यांना श्रीलंका दिला. तरी तुम्हाला जागा बदलून देऊन तुम्ही नकार का देता, याचं खूप मोठं फाईन भरावं लागेल. कारण हे गली क्रिकेट नाहीये किंवा हे रस्त्यावरचं क्रिकेट नाही, मी कधी येतो खेळतो आणि त्या मला नाही म्हणतो, हे चुकीचं आहे. याचा फटका फार मोठा बसणार आहे. त्याला आयसीसी जेव्हा निर्णय घेईल त्यावेळेस पाकिस्तानला करोडो रुपयाचा फाईन लागेल, तो तर वेगळाच, शिवाय पॉईंट जातील आणि ब्रॉडकास्टही केस करतील पाकिस्तानवर. एवढं त्यांना जर भरायचं म्हणलं तर जे आता भीकमागा यांच्या हातात कठोर आहे ते देखील राहणार नाही. पाकिस्तानच्या या निर्णयामुळं आयसीसी त्यांना बॅनही करू शकते. म्हणजे त्यांच्याबरोबर कुठलीही टीम पाकिस्तानाजवळ क्रिकेट खेळणार नाही, किंवा पाकिस्तान इतर टीम खेळू शकणार नाही, द्विपक्षीय मालिका देखील कोणी खेळू शकणार नाही. एवढा मोठा त्यांना फाईन लागू शकतो, आणि यांचं पीसीएल देखील होणार नाही, आणि यांना जे अनुदान भेटतं आयसीसी तर्फे ते देखील भेटणार नाही. यांचं खूप मोठं नुकसान आहे. यांना कळत नाहीये काय करता येत. त्यांना वाटते भारताचं नुकसान आहे. भारताचं काही नुकसान नाही, कारण आज भारत क्रिकेटमध्ये जसं जगामध्ये अमेरिकेचं वर्चस्व आहे, तसे आज क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व आहे. भारत जे म्हणेल ते होऊ शकतं आज क्रिकेटमध्ये. त्यांना वाटतंय की आज भारताला आपण कोणते धरू, असं काही. त्यांना वाटतंय की आम्ही भारतासंग खेळता सेमीफायनल किंवा सुपर 6 मध्ये. अरे तुम्हाला साधी टीम गेल्या वेळेस नाका जीव आणला होता. जे दुसऱ्या 2-3 टीम आहेत ना, त्यासोबतही जिंकणं पाकिस्तानला सोपं नाही. त्यांना वाटतंय काल परवा आम्ही ऑस्ट्रेलियाला हरवलं म्हणजे खूप मोठा तीर मारला, असं नाहीये ना. बारक्या टीम देखील तुमच्या नाका जीव आणू शकतात, आणि तुमचं सुपर 6 मध्ये जाणं देखील मुश्किल होऊ शकतं. त्यांना वाटतंय की भारतासोबत न खेळलं तरी आम्ही जाऊ, एवढं सोपं नाही. सुपर 6 ला गेली, सेमीफायनलला जर भारतासोबत गाठ पडली तेव्हाही असंच करतील काय, आम्ही खेळणार नाही. त्यावेळेस म्हणतील नाही मजा करू लागलो भारतासोबत खेळ. अरे मनमानी चालू आहे तुमची. काय तुम्हाला गली क्रिकेट वाटते काय? कधी तोंडवरी करून म्हणायचं आम्ही खेळणार, कधी नाही खेळणार. तरी पाहूया पुढं काय होतं ते. आयसीसी आता कठोर निर्णय घेणार एवढं नक्की. आयसीसीची आज उद्या मीटिंग होईल, त्या मीटिंगमध्ये ठरवतील की पाकिस्तानचं काय करायचं. पाकिस्तानला जर बॅन लागला तर टीम पाकिस्तानची बॅन होऊ शकते, त्यांना करोडो रुपयाचा फाईन राहू शकतो. खूप मोठं नुकसान आहे पाकिस्तानचं समजून. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.